टॉप का बल्लेबाज आउट हुआ. अगदी दमदार झेल पाहिला, पण राकेशच्या माध्यमातून लॉंगॉनला पकडलेला तो कमल झेल अगदी बैठक पद्धतीनं तो झेल पकडला. पहिला बॉल जिथे 2 धावा आल्या आणि त्यात नंतर राहिलं विकेटचं बदन. द्वारले गावचे समाजसेवक निलेशजी खंबायत यांचं आगमन झाले. या मंचावर आपलं स्वागत आहे निलेशजी. फायनलची मॅच सुरू आहे आणि तुमच्या शुभास्तेत काही पुरस्कार देखील आम्ही देऊ. जे पाहुणे येतील हे पाहुणे पाहिजेत तेव्हा पारितोषिक देण्यासाठी त्यांनाही आनंद वाटतो. ओ सुपर स्ट्रोक पाहायला मिळतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये दागलेला हा दर्जेदार स्ट्रोक तिथे आला. चौकार पप्पू पुन्हा एकदा पास होतोय. अलीकडच्या मॅच मध्ये चांगला खेळला. वैभवशाली इतिहास त्याला जागरूक करायचा आहे. अगदी हाय पाय पारी खेळत असताना 5 स्टार 11 संघाचा हा धुरंधर जो नेहमीच एक फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवरती येतो त्याचं नाव आहे वैभव पप्पू ऑन फायर. करण मडवी द्वारलीचे या स्टेजवर स्वागत आहे. धनेशजी म्हात्रे यांचं देखील आगमन झाले. कारण शेवटचा मोमेंट आहे आणि पारितोषिक समारंभासाठी हे पाहुणे येत आहेत. फिर से वही फील्डर लेकिन इस बार 4 रनों के लिए. प्रयत्न खूप चांगला राहिला. अगदी 3 ते 4 फूट आपण हे खास कबले पाहतो आणि त्यातून हे क्षेत्ररक्षण साध्य करणं हे खूप कठीण आहे. परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक होणं रास्त आहे. गणेश त्या ठिकाणी सज्ज होते, ते सुद्धा 40+ क्रिकेटपटू एक चांगला लेखा जो आखलाय. सांगी कोटापुढे मार्ग शोधतोय. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 धावा धावपटलावरती लागत आहेत. पाहुण्यांची मांदी आली मंचकावरती आहे. सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पुणे त्या प्रहार ऑन साईडला क्लिअर केलं. 1 धाव प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न आहे. चांगली फिल्डिंग गणेशची पाहायला मिळते. 2 धावा सपलाईनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अलीकडं पाहिलं तर आपण निश्चितच विकेटचं बदन पाहिलं आणि त्यात नंतर धावा वेगवान पद्धतीने पुढे मार्गस्थ होत आहे. संघ जाऊन पोहोचतोय 12 धावा. 2 षटकांची लढत खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी असताना गोलंदाज तयार. सोमनाथ विरोधात अटके पार हा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चित्त्या वाणी ही आपण फिल्डिंग पाहू शकतो. त्या ठिकाणी सज्ज होते रामदास खासम खास. हे क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आखले. आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं अगदी 2 धावा वाचवल्या. दमछाक पाहायला मिळते काही खेळाडूंची. अगदी लगातार 2 दिवस खेळत आहेत आणि आज लगातार प्रत्येक खेळाडूंना चांगला खेळ साकार केला. परंतु दमछाक न होता झिकझॅक खेळ हा प्रत्येक खेळाडूला साकार करायचा आहे. तर या लढतीचा, या मेगा फायनलचा, या बाल प्रीमियर लीगचं बिगुल वाजल्यानंतर अजिंक्यपद कोणत्या संघाच्या नावे असेल, सोनेरी अक्षरामध्ये कोणत्या संघाच्या समोर हे नाव कोरलं जाईल आणि या चंदेरी ट्रॉफ्या कोण जिंकेल. चला सामना सुरू करा. सामना थांबवू नका कारण सेकंड इनिंग मध्ये अंधार होऊ शकतो. 1 ओवर में 14 टोटल स्कोर बोर्ड पे बने. भालगा प्रीमियर लीग का सीजन 6 किसके नाम पर रहेगा? सिल्वर ट्रॉफी, चांदीचा चषक म्हणू शकतो आपण, कारण भरपूर चांगला रोशन. सिल्वर ट्रॉफी जीत वाले टीम के लिए लकी है. साल की शुरुआत चैंपियन के साथ. भास्कर शेठ की टीम है गेंदबाजी के लिए बीबीसी और उनके खिलाफ 5 स्टार. दोनों बड़ी टीमें. 1 जनवरी 14 रन हवा में. मिस टाइमिंग खुद गेंदबाज जज करेंगे. नहीं मिला, जजमेंट खराब है. वा क्या बात आहे. हल्ला कल्लोल प्रेक्षकांचा आवाज येतो. हा आवाज खूप इम्पॉर्टंट आहे. हा दबाव छेडतो. सन्माननीय धनेशजी म्हात्रे यांचं आगमन झाले या स्टेजवर. ओ बढ़िया स्ट्रोक है. फील्डर तैयार. कॅच गुड. निलेश दादा खंबायत सध्या घडीला या मंचकावरून या लढतीचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून अगदी त्यांना उमेदवारी 16 प्रभागातून त्यांना उमेदवारी जाहीर होते आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. आणि निश्चितच द्वारली संघासाठी बेस्ट बॉलरची भूमिका, उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्यांनी भूमिका राखली
अशा दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो भालगाव प्रीमियर लीग मध्ये. आणि या भालगाव प्रीमियर लीगच्या अंतिम परिसमाप्तीच्या कालखंडाचा आपण आनंद घेतोय. आणि आलेला नवीन खेळाडू आलाय प्रथमेश. अगदी अलीकडच्या काही टप्प्याचा विचार केला परवाचा तर प्रवीण भालगाव आणि द्वारली ही दोन गावं एकत्रित खेळायची निश्चित प्रीमियर लीग मध्ये. हा सुद्धा इतिहास आहे कारण या दोन गावांचे संबंध खूप चांगले आहेत. ओहो प्रहार आहे, दमदार वार आहे, फसलाय, पुन्हा कमल कॅच. जमलं. तीन कैच फाइनल में पकड़ना, ये तो बेस्ट फील्डर की ट्रॉफी शायद इनको देनी. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असं. क्रिकेटमध्ये मुरलेला काढू राकेशनं दमदार झेल पकडले. जॉन्टी रूट्स बाल का, ये जॉन्टी रूट्स है बेस्ट फील्डर ऑफ भालगांव. 3 कैच लपके और मैंने कहा बेस्ट फील्डर को अगर जो शूट साइकिल होगी तो इनको अभी देनी चाहिए. शूज है, बिल्कुल भाग सकते हो अच्छे. क्या बात है भाई, ऐसे फील्डर होने चाहिए. चीन की दीवार सबसे मजबूत अंबुजा सिमेंट. अगदी मजबूत आपण क्षेत्ररक्षण पाहिलं ते सुद्धा अगदी खास कळले असताना सुद्धा उत्तम दर्जाचं पठारावरती त्यांचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं असे. राकेशनं दमदार झेल पकडले. अगली पेशकश उत्तमरित्या फिल्डिंग आखली जाते. अंतिम टप्प्यातील हे क्षेत्ररक्षण पाहण्याजोगे. BBC 11 या टीमकडून उत्कृष्ट नजराणा पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 3 गडी बाद 17. 2 गेंद बची है, लास्ट 2 गेंदे. 12 अगर आते तो 30 तक पहुंचेगी. एक छक्का भी लगता है तो 23 तक पहुंचेगी. 2 गेंदों पर कितने आएंगे? चैंपियन बनने के लिए कितना का टारगेट चाहिए? गणेश के सामने आखिरी ओवर, आखिरी 2 बॉल. पहला आ गया 23 के नजदीक. ओ माय गॉड, जॉन्टी रूट्स. रोशन ने चीन की दीवार मैंने इसीलिए कहा था. वाह क्या बात आहे. राकेश पूर्णपणे आपल्या खेळीच्या माध्यमातून रोषणाई प्रस्थापित करतोय. तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतणारे भालगाव प्रीमियर लीगचं हे आपण मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतो. व्हाट अ मॅच. क्या जोश है भाई, क्या विश्वास है. जिद्दी खिलाड़ी है भाई ये. कमाल की फील्डिंग. आखिरी गेंदे भागना पड़ेगा इनको. सिंगल, लेकिन विकेट नहीं डालना चाहते क्योंकि स्कोर अगर लेवल होता है तो दिक्कत आएगी. 1 रन मिलेगा. 1 के साथ टोटल 2 ओवर का खेल समाप्त है. 20 और जीत के लिए चाहिए 21. चैंपियन बनने के लिए भालगांव प्रीमियर लीग जब शुरू हुई थी तो पहला मैच था ये 2 टीमों का. भालगांव प्रीमियर लीग जब समाप्त होगी तो आखिरी मैच होगा इन 2 टीमों का. ये भी सहयोग की बात है. चला फलंदाज टीम फील्डिंग साठी लगेच जायचंय प्लीज. पहले मैच में इतिहास था कि BBC टीम हारी थी. अब क्या होगा, जीतेगी या हारेगी, 21 की आवश्यकता है. रोशन, मजा आया भालगांव प्रीमियर लीग में. शुक्रिया अदा करते हैं सभी का जिन्होंने मौका दिया. भागेश मात्रे की तरफ चलेंगे अभी क्योंकि शुरुआत की थी भागेश ने, खत्म करेंगे भागेश मात्रे. ये उनका फॉर्मूला है क्योंकि ऑर्केस्ट्रा में पहला आवाज भागेश का होता है और लास्ट में वो खत्म कर दे. भागेश का सुनेगा गाना. तर भागेश म्हात्रे सर आता कॉमेंटर बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील. विजयाची क्रांती आणि ही ज्योत कोण पेटवेल. आणि निश्चितच BBC 11 आणि फास्ट 11 या दोन संघादरम्यान ही मेगा फायनल पुन्हा एकदा आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा. मला संधी दिली आपले मनपूर्वक आभार. आमचे निहालजी असतील, भागीजी असतील आपलं आणि संबंध भालकर आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. सन्मान आपण या ठिकाणी करूयात. नाही, सन्मान आम्ही करूच कारण ह्या आमच्या गावच्या परंपरेमध्ये आम्ही संतांच्या शिकवणीने चालतोय. संत सांगतात की अतिथी देवो भव आणि ती संकल्पना हे भालवासी नेहमी पाळत असतात. सोनियाला पण सन्मान या ठिकाणी करूयात. खरं तर पेशाने लेखक आहेत, कविता चांगल्या करत असतात रोशनजी पाटील आणि त्यांच्या शब्दरचनेने तुम्हाला कळालंच असेल की ते चांगल्या कविता लिहितात. त्याच्यामुळे रोशन पाटील सर शिरवलीचे आहेत, जरूर पनवेल विभागाला बिलॉंग करतात, परंतु मोठमोठ्या स्टेजवरती त्यांना तुम्ही परफॉर्म करताना बघितलं आहे. आणि आज आमचं भाग्य ज्या समालोचकांना आम्ही फक्त लाईव्हमध्ये ऐकायचो आज
त्यांच्या समवेत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. सो आपण विनंती करूयात की या ठिकाणी सन्मान करावात. मी निलेशजी खंबाळे त्यांना विनंती करतो की रोशनजी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करा. दिग्गज समालोचकांमध्ये खरं तर त्यांची गणना केली जाते आणि तसं त्यांचं शब्द भंडारा शब्द रचना आहे. मराठीवरती प्रभुत्व असताना सुद्धा मराठी भाषा कशी वळते तिला वलवावी कशी, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या ते म्हणजे रोशन पाटील यांच्या समालोचनामध्ये. सो रोशन पाटीलांचा खरं तर सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय, जे स्वतः मंडप डेकोरेटर्स आहे. गतवर्षी त्यांच्याही सेकंड इनिंगला सुरुवात झाली, 1 वर्ष होऊन गेला, सध्या तरी फॅमिली सेट आहे. आणि आता आपण करूयात खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटणार नाही की आगरी आहेत, इंडियन आहेत, कोणाला वाटेल की फॉरेनर आहेत. त्यांचे आय बघा, तुम्ही डोळे बघा, त्यांची स्टाईल बघा. आपण प्रवीण टेंबे सरांचा सन्मान या ठिकाणी करूयात. मी दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. थँक्यू सो मच. भालगाव प्रीमियर लीग म्हटली गेली तर सर्वांना हवीशी वाटणारी ही स्पर्धा आणि आज नियाल मात्रे आमच्या मैत्रीला खरं तर मान देत असताना हे 2 समालोचक या ठिकाणी आले. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. मेगा फिनाले, मेगा फायनल. फर्स्ट इनिंग जर आपण पाहिली तर लक्ष ठेवण्यात आलं आहे 21 धावसंख्येचा आणि 11मध्ये 20 बनवायचे आहेत. सोमनाथ राणेच्या पहिल्या खरं तर बॉलवरती एक सिंगल बघितली आणि आता सेकंड बॉलसाठी स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक चेंज झाली आहे, तिथे आपल्याला पाहायला मिळतात गणेश. फायनलला 2च फिल्डर ठेवू शकता, ही सुरुवातीपासून सूचना आम्ही खरं तर सांगतोय की फायनल लेगमध्ये 2च फिल्डर तुम्ही ठेवू शकता. पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, त्याच्यामुळे विनंती करेन की या ठिकाणाहून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. ॲज अ स्पिनर बॉलर म्हणून सध्या प्रभावित झाला प्रदीप म्हात्रे, कारण मागच्या मॅचमध्ये त्याचे विकेट जर तुम्ही बघितले तर त्या स्लो बॉलवरतीच त्याला विकेट मिळाली आणि याही खरं तर ओव्हरमध्ये तेच काहीसं करायचं असावं प्रदीप म्हात्रेला. स्लो बॉल टाकलाय परंतु फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत आणि बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आघात झालाय, आला हा चौकार गणेश म्हात्रेच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात. फुल टॉस बॉल आला, बॉल हातातून जसा सुटला, इथे कमी गतीचा बॉल, परंतु कमी गतीचा बॉल अगदी जेव्हा लँड झाला तेव्हा आपण बघितला तर कमी गतीचा होता. ऑन साईडला खेळत असताना स्क्वेअर लेगला तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणि या सध्या तरी बदललेल्या वातावरणामध्ये बदल करत असताना स्कोरबोर्डवरती या चौकाराने टीमची धावसंख्या 5. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या अंपायर्सला बाजू व्हावं लागलं. बॉल चालला डीपमध्ये स्क्वेअर लेगला. आता फिल्डिंग चालू झाली परंतु सेकंडसाठी चान्स घेतली आहे. दुसऱ्या बाजूला आला होता बॉल परंतु पंचांकडे बघितलं गेलं, परंतु पंच नकारतायत की इट्स नॉट आउट. इथूनही स्पष्ट होतं की गणेश म्हात्रे पोचलाय, कारण 21 धावसंख्येचा पाठला करायचा आहे, त्यासाठी एक एक धाव खूप महत्त्वाची. सध्या तरी तुम्हाला रात्र होत चालली आहे परंतु चंद्र स्पष्ट पाहायला मिळतोय. अगदी आमच्या डोळ्यासमोर चंद्र. श्री इव्हेंट वाहिनीच्या कॅमेरामॅनने ते कव्हर सुद्धा केलं होतं काही घंट्यापूर्वी, परंतु आता सध्या तरी तुम्ही बघताय तो चंद्र स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि हा चंद्रच साक्षीला आहे की भालगाव प्रीमियर लीग कशा पद्धतीने 6व्या पर्वामध्ये आली आहे. जशी शीतलता चंद्राची, तशाच प्रकारे आपण या स्पर्धेची शीतलता बघितली. आणि शीतलता कशामुळे तर सध्या तरी मंचावरतून जे पाहुणे आहेत ते पाहुणे या मॅचचा आनंद घेतात, त्यात पाहुण्यांमुळे ही स्पर्धा वाढते. संतोषजी राणे त्यांनी ट्रॉफी दिल्यात, कोणी सायकल दिली आहे, कोणी प्राईज दिले, कोणी बॉल दिलेत, कोणी शूज दिलेत. या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की या सीझन 6ला तुम्ही पूर्ण करण्यासाठी हे सर्व बहुमूल्य योगदान दिले. या मॅचमध्ये इक्वेशन 21 धावसंख्येचा आता बनल्यात 8. येणारे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. फर्स्ट इनिंग संपताना तुम्ही बघितले तर 20 धाव बनल्या, 21चं लक्ष होतं. आता 8 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. 13 धावा बनवाव्या लागतील, कारण फर्स्ट इनिंगमध्ये आपण विकेट्स बघूयात, कारण ही स्पर्धा आपण कंपल्सरी चेस ह्या नियमामध्ये आपण मुरत नाही. अर्थातच हे नियम यामध्ये नाही आहेत, तर विकेट आणि टॉसचा तुम्हाला विचार करावा लागतो. आतापर्यंत एकही विकेट गमावला नाही सोमनाथ राणे समोर, पण तो टॉप एज विकेटची चर्चा करत होतो आणि ती विकेट कदाचित मिळेल आणि मिळाली आहे. या टीमकडे असा क्षेत्ररक्षक होता ज्या क्षेत्ररक्षकाकडनं चुका खूप कमी होतात, ते नाव प्रदीप होतं, परंतु त्याच्या अगोदर विनायकने धावा घेतला. या कॅचला पकडत असताना या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे ती म्हणजेच प्रदीप म्हात्रेने. आता 7 मध्ये 13चं समीकरण 7-13.
13-7 रहेगा तो बहुत कुछ कर सकते, मैत्रीमध्ये आपण असं म्हणतो. परंतु या मॅचमध्ये आता काय होईल, काय बिघडेल. खरं तर देव सर्वांना हिरा म्हणून जन्माला घालतो. शैलेश चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची हिंमत ठेवतो. क्रिकेटमध्ये तेच आहे. जर तुम्ही घनाचे गाव सोसाल तर तुम्हाला पुढे जाता येईल. तुम्हाला पुढे जायचं आहे तर एकाग्रता, निष्ठा, प्रामाणिकता, त्यानंतर आपण बघतोय तर तुमचे कर्म हे एकत्रित करून तुम्हाला पुढे जावं लागतं. कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जिथे मेहनत लागते आणि मेहनत तुम्हाला नेहमी पुढे नेते. म्हणून नेहमी खरं तर आपण असं म्हणत असतो की मेहनतीची पराकाष्ठा आणि सर्वांचा आदर म्हणजे त्याहून बनते क्रिकेट. आणि क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि मेहनतीची पराकाष्ठा करावीच लागते. तर जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग सगळ्यांनी सेट करू नका. एक फिल्डिंग सेट केली आहे, तिच्यावरती लगेचच तुम्हाला खरं तर क्रिकेट सुरू ठेवायचं आहे, अर्थात मॅच सुरू ठेवायची आहे. 7 बॉल 13 रनची गरज. इथनं हा डॉट बॉल आला ना, डॉट बॉल, तर या मॅचमध्ये शेवटपर्यंत मजा येईल. कारण दोन्ही टीमकडे अष्टपैलू खेळाडू आहेत जे या टीमचे. शेवटचा बॉल खुलवट टप्पाचा ऑफस्टमवरती होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बॉल चाललाय. वैभव मडवी त्या ठिकाणी होते, परंतु त्या बॉलला कव्हर केला प्रथमेशने आणि या ठिकाणी तिसऱ्या धावसंख्येसाठी वळले गेलात आणि 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग. काय रनिंग बिटवीन द विकेट. पहा प्रेशर आहेच सध्या, कारण प्रेशर का नसावा. हा पहिल्या दुसऱ्या मॅचचा प्रेशर नाही आहे, तिसऱ्या मॅचचा हे प्रेशर नाही आहे. प्रत्येक टीम्सला 6-6 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीमधून आता या दोन टीम्ससाठी एकही सामना एक्स्ट्रा नाही आहे. आता मेगा फायनलचा सामना आहे. एकतर मोठी ट्रॉफी किंवा छोटी ट्रॉफी, अर्थातच मोठं करंडक पहिल्या क्रमांकाचं किंवा दुसऱ्या क्रमांकाचं छोटं करंडक. 9 धावसंख्या बनवल्या तरी चालतील. पहिल्या इनिंगमध्ये 3 धावा, या ठिकाणी 3 विकेट गमावले होते. एकच विकेट बॅटिंग करत असताना चेस करण्याच्या अनुमानाने आपण बघताय ते म्हणजेच BBC 11चा गमावला गेला. त्याच्यामुळे या मॅचमध्ये 6 मध्ये 9 बनवल्या तरी सामना जिंकू शकतो. पण तो दुसऱ्या बाजूला विकेट टेकर या टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनच्या आता अपोजिट कोण आहे तर ज्याने अनेक वर्ष क्रिकेटचे धडे गिरवले. चांगली फिल्डिंग तुम्ही बघितली, 3 कॅचेस तुम्ही त्याच्या बघितल्या. रिस्पॉन्सिबल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राकेश म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. 6 मध्ये बनवायच्या धावा पक्षी चालल्यात घराकडे. कोणता संघ घराकडे जाईल या स्पर्धेमधून? लिडिंग एज बॉल मध्ये आणि विकेट मिळाली आहे. आता मी तर म्हणेन प्रेशर आहे, एका विकेटचा प्रेशर. एक विकेट पडला तर मग टॉसचा ही विचार केला जाईल की टॉस कोणी जिंकला होता. कारण टॉस 5 स्टार टीमने जिंकलाय. आता आपण इक्वेशन चेंज होताना बघू. 6 मध्ये जिथे 10 बनवायच्या होत्या आता 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. विकेट 2 गेलेत. सुनील दादांचा हा संघ आहे. सुनील दादाही मंचावरती आलेले आहेत. खरं तर त्यांचा संघ, त्यांच्या भावाचा संघ म्हणजे त्यांचा संघ भास्कर दादांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. या ठिकाणी बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॉलचे आउटसाईड एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी श्याम मडवी होते. बॉलला कॅरी करत असताना विनायक चिकनकरचं ते झालेलं सेलिब्रेशन. हे सेलिब्रेशन कशासाठी माहिती आहे? कारण भालगाव प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामधला फायनलिस्ट कोण आहे ना, हे पुढच्या 7व्या सीझनमध्ये अलाउन्स होतं. त्याच्यामुळे रनरअप संघाचा अलाउन्समेंट जास्त होत नाही, पण तू फायनल कोणी जिंकली त्याचा गाजावाजा होतो. गतवर्षी परी 11ने सामना खरं तर शेवटचा जिंकला, परंतु परी 11 या स्पर्धेमधून बाहेर निघाला आणि हे 2 संघ एकामेकाच्या विरोधात सध्या तरी खेळत असताना यावेळेला इथेही टॉप एज, परंतु बॉल टो एंडवरती लागलाय आणि फिल्डर रामदासची धगधग वाढली असावी. कारण ही विकेट जर गेली असती तर 3 विकेट झाले असते. टॉस जिंकलाय टीम 5 स्टार या टीमनं, मग त्यांच्याकडे तो ॲडव्हान्टेज असतात. त्याच्यामुळे धगधग वाढली होती रामदास चिकनकरची आणि डगआउटमधून ही खरं तर त्याच आशीभूत नजरेने बघत होता. आता सगळं काही सेट आहे. या मॅचमध्ये आपण बघितलं तर 21 लक्ष्य होतं. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 8 बनवायचे आहेत. विकेट गमावली तर खरं तर अजून एक ॲडव्हान्टेज असेल ते टॉसचं. यावेळेला खुलवट टपाचा बॉल, इथनंही मिळते सिंगल. प्रत्येक बॉल गणिसना सामना पहा किती क्लोज चाललाय. कारण आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये 7 बनवायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 6 बनवल्या तरी जिंकू शकते. विकेट जरी पडला तरी टॉस विन खरं तर 5 स्टार 11 आहे आणि त्या अनुमानाने आपण बघितलं तर मग विकेट पडला तर कंपल्सरी धावा बनवायच्याच आहेत. त्याच्यामुळे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. आणि प्रमोद सोरकादे या स्टेजला ना खरं तर डावकुऱ्या त्याचा बॉलर जो आहे तो चप्पल आहे. त्यालाही माहिती आहे की हवा थांबली आहे, क्लायमॅटिक कंडिशन दमट आहे, मोठा फटका खेळू शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला टेक्निकल नो डाऊट गणेश मात्र टेक्निकलच क्रिकेट खेळत असतो. मग या बॉलवरती तो मोठ्या स्ट्रोकसाठी जाईल की सिंगल डबलसाठी जाईल, या सगळ्या गोष्टींचा उलगडा ना येणाऱ्या 3 बॉलवरती सुटेल. काय रंगते मैदानाच्या आतमध्ये आहे. बालगाव प्रीमियर लीग सीझन 6ची
यावेळेला चांगला बॉल आणि इथनं विकेट मिळाली आहे. हे घडलं काय, विकेट मिळतीये आणि आता कंपल्सरी या धावा बनवायचे आहेत. भालगाव प्रीमियर लीग याच खरं तर मॅचसाठी वेट आपण करत होतो का काय. थांबा, स्वतःहून फलंदाज बाहेर निघेल तर अंपायर्स आउट देणार डेफिनेटली. त्याने आउट केला नसेल, आउट केला नाही का. अंपायर्स नॉट आउट आहे ना. विकेट आहे, फलंदाजाने यायला हवा. विकेट गेलीये, विकेट गेलीये. दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोस क्या वेळा, लढण्यास छान आहे. काट्यांच्या फुलांची जुळती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया इथे दुकान आहे. जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. हे कठीण आहे, म्हणून जर सोडून दिलं असतं ना तर हे महाराष्ट्र खरं तर घडलंच नसतं. ते महाराष्ट्र घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. 2 बॉल 7ची गरज, कंपल्सरी 7 बनवायचेच आहेत कारण विकेट लेवल झालेले आहेत. 5 स्टारने टॉस जिंकला, टॉसचा ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. सो इथनं खरं तर महत्त्वाच्या मॅचेसमध्ये आपण अशा कंडिशन्सला बघत असता नेहमी. ती कंडिशन्स या ठिकाणी येते. या बॉलवरती सिंगल आली तर नो डाऊट शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन पाहायला मिळतो रोहित, हार्ड हिटर या टीमचा. त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल तो म्हणजेच डगआउट. 2 बॉल 7ची गरज. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत. डीपमध्ये बॉल चकवा देत होता परंतु 2 धावा या ठिकाणी होतात कंप्लीट. फुल टॉस बॉल, मोठा ॲडव्हान्टेज होता आणि काय रंगते ही मॅच. 7ची गरज होती. 5 जमणार नाही, 5 फटकाच नाहीये तर चौकार आला तरी परास्त व्हावं लागेल, षटकारच मारावं लागेल. काय रंगते मेगा फायनलची मॅच. यासाठी केला होता अट्टास की आज शेवटचा दिस गोड व्हावा, याची देही याचा डोळा. आणि हा मेगा फायनलचा सोहळा मित्रांनो तुम्ही ऐकताय, बघताय. भालगाव प्रीमियर लीग सीझन 6. श्रीवंतचं चांगलं कार्य, त्या श्रीवंतच्या वाहिनीवरती अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असतील. 1 चेंडू 5 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. भालगाव प्रीमियर लीग सीझन 6चा फायनलिस्ट कोण, 5 स्टार 11 की त्यांच्या अपोजिट की BBC. फुल टॉस बॉल ऑन साईडला, चौकार आला तरी सामना जिंकू शकत नाही. आणि या वर्षाचे फायनलिस्ट तुम्हाला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. काय सुंदर काम आणि विनायकचा सेलिब्रेशन. यस DJ.